श्रीकांत सुतारे आमची जावई, त्यावेळी लग्न त्यांचं झालं त्यावेळी आम्हाला थोडं चुकल्यासारखं वाटत होतं. खरोखर आम्ही आतल्या आम्हाला ते खात होतं वा या मुलगीचं आमचं नुकसान होतं काय. परंतु त्यातनं तिने प्रगती केली. त्यावेळी 7,000 त्यांनी पगार होता आणि त्यांना आम्हाला त्या जावईंचा अभिमान असा वाटतोय की मी काडी पैलवान आहे तरीसुद्धा म्हणजे हिंद केसरीची पदवी मला मिळाल्यासारखी असे वाटतंय. नुकताच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. कोल्हापूरचे पाचगाव येथील ॲडव्होकेट श्रीकांत सुतार यांनी या परीक्षेत यश संपादन केलं. कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सध्या स्टेनोग्राफर म्हणून काम करणारे श्रीकांत आता न्यायाधीश बनलेत. त्यामुळे नातेवाईकांसह परिवारातील सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झालाय. मी सन 1999 साली कनिष्ठ लिपिक या पदावर सांगली या ठिकाणी नोकरीमध्ये रुजू झालो. त्यानंतर 2002 साली मी जिल्हा बदलीने कोल्हापूर येथे आलो. मी ज्यावेळी नोकरीला न्यायालयात लागलो त्यावेळी न्यायाधीश वर्ग जे न्यायदानाचं पवित्र काम करत असते ते पाहून असं मला वाटलं की आपणही अशा प्रकारे जर शिक्षण घेतलं लॉचं तर आपल्यालाही अशा प्रकारे करता येईल. अशा प्रकारे एक मनात भावना निर्माण झाली आणि त्या भावनेतून मी मग म्हणजे लॉला ॲडमिशन घेतलं. न्यू लॉ कॉलेज भारतीय विद्यापीठाचे कोल्हापूरमध्ये आहे त्या ठिकाणी मी प्रवेश घेतला. त्यानंतर मी 2017मध्ये मी LLMची पदवी पण घेतलेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लॉ डिपार्टमेंटमध्ये मी ती पदवी पूर्ण केली आहे आणि मला म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की माझा विद्यापीठात 2रा क्रमांक आलेला आहे. आता जी काय न्यायाधीशांची परीक्षा आहे त्याकरता 3 क्रायटेरिया असतात की मिनिस्टरियल स्टाफ म्हणजे जे कोर्टात असोत किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर जे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी न्यायाधीश होण्याची संधी देण्याकरता हा एक म्हणजे हे बनवलेला आहे. ज्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला जी अट आहे शिक्षण म्हणजे वयाची अट आहे ती 45 वर्षापर्यंत शिथिल होते. आपण 45 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो अशा प्रकारे आहे. आणि मग ह्याच भावनेतून मी परीक्षेचा मग अभ्यास सुरू केला. आता कसं आहे की म्हणजे न्यायाधीश व्हायच्या अगोदर फक्त एक कारण मी त्यामध्ये पण प्रमोशन घेत होतो म्हणजे आहे त्या ठिकाणी मी सुरुवातीला क्लार्क जरी असलो तरी मी नंतर स्टेनोग्राफर हे पद मिळवलं होतं आणि आता त्यातलंही पुढचं पद मला ग्रेड 2 म्हणून मिळालं होतं. परंतु ती पदं जे मिळवताना जो आनंद आहे त्यापेक्षा न्यायाधीश झाल्यानंतर कारण हे न्यायाधीश पद असं आहे की एक न्यायदानाचं पवित्र काम करण्याची संधी ह्यातून मला मिळणार आहे. माझे नातेवाईक भेटत आहेत, माझे मित्र भेटतात आणि ते फक्त एक वाक्य बोलतात की बाबा तू आमच्या समाजातला आहेस, तू माझा मित्र आहेस आणि तू आमचा नातेवाईक आहेस आणि ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे असं म्हणलं ना की मन भरून येतं आणि असं वाटतं की आपल्या जीवनाचा आता सार्थक झालेला आहे अशी एक भावना माझ्या मनामध्ये निर्माण होते. तर आजवरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांचे सहकार्य ही मोलाची गोष्ट श्रीकांत यांना लाभली. आज मी न्यायाधीशाची पत्नी म्हणून मला फार अभिमान वाटत आहे. या प्रवासात मी त्यांना भरपूर मदत केलेली आहे आणि सपोर्ट सिस्टीम घरातूनच पहिला लागते त्यामुळे माणूस पुढे जातो आहे. म्हणजे आम्ही सगळी घरातील जबाबदारीतनं त्यातनं मुक्त केलेलं त्यांना का तर त्यांचं एक ड्रीम होतं की मला न्यायाधीश बनायचं आहे आणि त्याला आम्ही घरातल्या मुलांनी आम्ही वगैरे भरपूर साथ दिलेली आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले स्वप्न वयाच्या कितव्याही वर्षी पूर्ण होऊ शकते. अशीच प्रेरणा श्रीकांत यांच्यावरून सर्वांनी घेतली पाहिजे. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.